केंद्राच्या झेड+ सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय। झेड+ सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते अशी शक्यता पवार वर्तवतात। काल माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक गृह खात्याचे अधिकारी आहे। कदाचित निवडणुका आहेत, निवडणुकीमध्ये सगळीकडे फिरलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळवायची व्यवस्था असते। नक्की काय मला माहिती नाही। दरम्यान या संदर्भात संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। सम्राट ते जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्यानं आयबी कडून इशारे दिले जायचे, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, इथे तुम्हाला धोका आहे। म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची इत्यादी। यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते। पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे। शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो। कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे, कांदे फेकतात आहे, सुपारी फेकतात आहे, हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून, या ठिकाणी काही सरकारला सेन्स आहे, तुम्हाला वाटतं त्यानुसार केलं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।